नमस्कार. ज्योतिषशास्त्रावरचा हा पहिला व्हिडिओ. असे एकूण 2 व्हिडिओज मी बनवण्याचा विचार केलेला आहे, परंतु आपला प्रतिसाद जर चांगल्या प्रकारे मिळाला तर आणखी अधिक व्हिडिओज आपल्याला बनवता येतील. आता ज्योतिषशास्त्र हा शब्द जो तयार झाला त्यामध्ये ज्योतिही म्हणजे ज्योतिष, संस्कृतमध्ये ज्योतिही हा ज्योतिष सकारांत शब्द येतो आणि ती ज्योत म्हणजे तेज, प्रकाश. मग ह्या प्रकाशमान असे जे आकाशातले तारे आणि त्यांच्या प्रकाशामुळे प्रकाशित झालेले ग्रह यांचं एकत्रित असं तेजस्वी ग्रह नक्षत्रांचं शास्त्र म्हणून ज्योतिषशास्त्र असं नाव आपल्या पूर्वजांनी दिलं. हे शास्त्र मानणारे आहेत आणि थेट त्याला नकारणारे आहेत. माझं असं म्हणणं आहे की कुठलाही विषय असो, दुसऱ्यांनी सांगितलं आणि मी मानलं असं न करता स्वतः कुठल्याही शास्त्राचा अभ्यास स्वतः करून पाहावा, त्यासंबंधी पुस्तके स्वतः वाचावीत आणि स्वतःच काय ते ठरवावं की कुठलं शास्त्र किती खरं आहे का पूर्णतः खोटं आहे. परंतु आपण या आपल्या व्हिडिओजमध्ये आता या ज्योतिषशास्त्राबद्दल चांगली रोचक आणि सुंदर माहिती घेणार आहोत. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. त्यामध्ये गणितीय भागाकडे आपण पहिल्यांदा वळणार आहोत. आता भारतीय लोक तसेच भारताबाहेरील लोक यांना ज्योतिषशास्त्रातील गणितीय भागाबद्दल चांगलीच माहिती होती असं आपल्याला दिसून पडतं. उदाहरण जर घ्यायचं जुन्यात जुनं तर ते आपल्याला महाभारतातलं घेता येईल. महाभारत ग्रंथामध्ये नक्षत्रांचा चांगला उल्लेख आहे आणि नक्षत्र आणि ग्रह यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास वेळोवेळी मांडलेला दिसून येतो. महाभारतानंतर आपण पुन्हा पाहू भारताबाहेर असे कोणते देश आणि कोणते लोक होते की ज्यांनी ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला होता. तर मला असं वाटतं की माया संस्कृतीमध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल चांगला अभ्यास केलेला दिसून येतो. मेक्सिकोच्या आसपास विस्तारित झालेली ही माया संस्कृती, याचं साधारणतः 11व्या ते 12व्या शतकामधलं एक जर्मनमधल्या शहरामध्ये सापडलेलं पुस्तक आहे. ते माया संस्कृतीचं प्रमाण ग्रंथ असा मानला जातो. तर ड्रेसडेन या जर्मनच्या शहरामध्ये सापडल्यामुळे त्या ड्रेसडेनवरून त्याचं नाव पडलेलं आहे. साधारणतः 3.5 मीटर लांब अंजिराच्या झाडाच्या सालीपासून बनवलेलं आणि 20.5 सेंटीमीटर रुंदी असलेलं असं ते मोठ्या पानांचं असं पुस्तक आहे. माया संस्कृतीनंतर आपल्याला थोडंसं वळावं लागेल ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीकडे. क्लॉडियस टॉलेमी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. हा इजिप्त आणि अलेक्झांड्रिया इथला एक चांगला नावाजलेला खगोल तज्ज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ आणि ज्योतिषशास्त्री होता. साधारणतः 100 ते 174 असा काहीतरी त्याचा काळ सांगितला जातो. म्हणजे जवळपास 1000 किंवा 1900 वर्ष जुना हा ज्योतिषी होता. यानं टेट्राबिबवॉस नावाचं एक पुस्तक लिहिलं. 4 पुस्तकांचा हा संग्रह आहे आणि या टेट्राबिबवॉसमध्ये ग्रहांची गणितं, शुक्राचं भ्रमण, चंद्र, सूर्य यांच्या गतीवरून ग्रहणांची भाकिते अशा प्रकारे या क्लॉडियस टॉलेमीने बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या. यामध्ये त्याने अयनांश
याबद्दल माहिती दिली. आता अयनांश काय आहे मी याबद्दल आपल्या समोर पहिल्यांदा मांडतो. तुम्हाला ही माहिती आहे का की पृथ्वी ही सूर्याभोवती अगदी सरळ हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरत नाही. ती 23.5 अंशाचा कोन करून सूर्याभोवती फिरते. मग सूर्याशी 23.5 अंशाचा कोन करून फिरणारी ही पृथ्वी अर्थातच हॉरिझॉन्टल प्लेनला 2 ठिकाणी काय म्हणता येईल त्याला की छेदून जाते. आणि हे छेदन बिंदू जे आहेत ते छेदन बिंदू म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये व्हर्नल इक्विनॉक्स आणि ऑटोमनल इक्विनॉक्स म्हणजेच मराठीमध्ये वसंत संपात आणि शरद संपात बिंदू असं म्हटलं जाते. आता हा गणिताचा भाग थोडं लक्ष देऊन ऐका. हा जो संपात आहे, आता पुन्हा एकदा लक्षात यावं म्हणून सांगतो की सूर्याच्या जी हॉरिझॉन्टल प्लेन पकडली सूर्यातून, त्याला त्याच्या भोवताली फिरणारी पृथ्वी 23.5 अंशात फिरताना सूर्याच्या दोन्ही साईडला जिथे छेदून जाते ते बिंदू म्हणजे वसंत संपात आणि शरद संपात. त्यातला जो वसंत संपात आहे त्या वसंत संपातात 21 मार्चला पृथ्वी येते. आणि जो शरद संपात आहे त्या शरद संपातामध्ये पृथ्वी 23 सप्टेंबरला येते. त्या दिवशी ते 0 डिग्रीमध्ये असतात. त्यामुळे दिवस रात्र समसमान असतात आणि पृथ्वी जसजशी लंबवर्तुळ गतीने जसजशी वरच्या दिशेला जाईल किंवा सूर्याच्या खालच्या दिशेला येईल तसे हे उत्तरायण दक्षिणायन होतात. आता हे जे बिंदू आहे हा वसंत संपात आणि सोबतच शरद संपात हे दोन्ही बिंदू असे उलटे फिरतात. यांची गती आहे. ही गती किती कोणत्या गतीने हे फिरतात तर साधारणतः ह्या गतीचा अभ्यास सर्वप्रथम वराह मिहिर यांनी केला आणि ती अयन गती दिली असं म्हटलं जाते. वराह मिहिरांचा पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी रोमन सूर्य सिद्धांत आणि इतरही पौलश सिद्धांत इतर वेगवेगळे सिद्धांत त्यामध्ये मांडले. यामध्ये सूर्य सिद्धांत हा जो आहे ना तो सूर्य सिद्धांत नावाचा ग्रंथच आहे. तो खूप जुना, त्याचे मूळ जर असेल तर काही जणांचं असं म्हणणं आहे की हा सूर्य सिद्धांत जवळपास 4000 वर्ष जुना आहे. तर वराहमिहिरांनी आपण जे पाहत होतो की वराहमिहिरांनी अयनांश शोधले म्हणजे वसंत संपात या बिंदूची गती शोधली. सगळ्यात पहिल्यांदा ती जी वार्षिक गती आहे ती 50.32 अशी त्यांनी घेतलेली आहे. आता वराहमिहिरांची जी गती आहे ही इतकी जवळपास सूक्ष्म त्या काळामध्ये त्यांनी मांडली आणि तशीच सूक्ष्म गती लोकमान्य टिळकांनी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मांडली आहे. आता वराहमिहिरांच्या या अभ्यासासोबतच आर्यभटांचं आर्यभटीय यामध्ये आर्यभट आणि वराहमिहिर नुसतं ज्योतिषशास्त्राबद्दल मांडलं असं नव्हे तर वेगवेगळी ग्रहणे, ग्रहणांच्या अचूक वेळा, त्यानंतर पृथ्वीच्या परिभ्रमण गती संदर्भातले काही संकेत त्यांच्या वेगवेगळ्या श्लोकांमध्ये पाहायला मिळतात. आता आर्यभट्ट, वराहमिहिर यांच्यानंतर जर आपण विचार केला तर आधुनिक भारतामध्ये भास्कराचार्य यांचं नाव हिरिरीने घ्यावं लागते. भास्कराचार्यांचा लीलावती ग्रंथ अप्रतिम आहे आणि त्या लीलावती ग्रंथावरतीच पुढे टीका केली. टीका म्हणजे टिप्पणी हा अर्थ नाही घेता येत. त्या ग्रंथावरती काहीतरी साधक बाधक किंवा विशेष असं काहीतरी स्टेटमेंट केलं, त्याला टीका म्हणतात. त्या भास्कराचार्यांच्या ग्रंथावरती गणेश दैवज्ञ यांनी नंतर टीका केली
तर हे गणेश दैवज्ञ साधारणतः 1500 काही असा त्यांचा काळ आहे. गणेश केशव दैवज्ञ असं त्यांचं नाव. त्यांच्या वडिलांनी पण पुस्तकं लिहिली, केशव दैवज्ञांनी पुस्तकं लिहिली. त्याच पुस्तकावरती गणेश दैवज्ञांनी सुद्धा सुंदर पुस्तके लिहिली. आणि त्याचबरोबर गणेश दैवज्ञांच्याच सोबत नाव घ्यावं लागते आचार्य मुंजाल यांचं. यांनी सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये भर घातली. साधारणतः ग्रहणे, अयने, उदयास्त प्रमाणे. आणि त्यातही गणेश दैवज्ञांनी पृथ्वीचा त्रिज्या शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढावं याच्यासाठी काही गणितीय प्रमेय मांडले. हे झाले आता जुन्या काळातले. त्याच्यानंतर आधुनिक भारतामध्ये ज्यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागतं ते आहे केरोपंत छत्री. त्यांना केरुनाना छत्रे असंही म्हटलं जायचं. मूळचे नागाव इथले हे केरोपंत पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये हे गणित, खगोलशास्त्रज्ञ याचे लेक्चरर होते. केरोपंतांचा काळ साधारणतः 1824 ते 1884 हा काळ आहे. 1851 मध्ये पुण्यामध्ये आणि हवामान खात्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली. त्यावरून केरोपंतांना आधुनिक हवामान शास्त्रज्ञाचे जनक असं म्हटलं जातं. मराठीतले, महाराष्ट्रातले. केरोपंतांनी गणितासोबतच ज्योतिषातल्या फलज्योतिषाबद्दलही संशोधन केलं आणि लिखाण केलेलं. आता अयनांश आपण बघितले 50.32 या गतीने जो व्हर्नल इक्विनॉक्स वसंत संपात बिंदू फिरतो. आचार्य वराह मिहिरांपासून तर आजच्या काळापर्यंत 23.5 डिग्री तो पूर्णपणे एवढ्या काळामध्ये सरकलेला आहे. तर हे 23.5 अयनांश घेऊन जे म्हणजे त्याला स्थिर केलं एका ठिकाणी आणि तिथून गणित मांडलं तर त्याला स्थिर केलं तर निरयन म्हणतात. आणि वसंत संपात बिंदू पासून जर वर्तुळ मांडलं तर त्याला सायन असं म्हटलं जातं. आता ही सायन आणि निरयन काय पद्धती आहे आणि याच्यामध्ये काय वाद आहे. आचार्य वराह मिहिरांच्या काळामध्ये तो जो जिथून 0 पकडला जाते व्हर्नल इक्विनॉक्स, तो वसंत संपात बिंदू, तो आचार्य वराह मिहिरांच्या काळामध्ये रेवतीचा जो योगतारा आहे त्या योगताऱ्याजवळ होता. त्याचं नाव आहे झेटा पिशियम. या झेटा पिशियम योगताऱ्यापासून पूर्ण 12 राशींचं वर्तुळ जेव्हा मोजलं त्यात 12 राशी साधारणतः मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी मांडल्या गेल्या. पण सुरुवात होती रेवती योगतारा आणि व्हर्नल इक्विनॉक्स पासून. परंतु तो वसंत संपात बिंदू मघाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडा थोडा मागे मागे सरकत गेला आणि त्या वसंत संपातला पकडून ज्या राशी मांडल्या गेल्या त्या झाल्या सायन. आणि वसंत संपात झेटापिशियम जवळ असतानापासून तो झेटापिशियमला ओरिजिन पकडून हे अयनांश त्यातून ऍड करत तिथून जर का मांडल्या गेलं तर ती झाली पद्धत निरयन. आता सायन निर्यनचा जर विचार केला तर राशी बदलतात हे लक्षात घ्या. एखाद्याची रास सायन जर मेष असेल तर निर्यन पकडली तर ती मीन किंवा वृषभ येऊ शकते. हा अयनांशाच्या गणिताचा फरक आहे. हा विषय आपण नंतर घेऊ. आता केरोपंत छत्र्यांपर्यंत आपण आलो. केरोपंत छत्र्यांनंतर शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनी सुद्धा खूप छान अभ्यास केला. शंभा दीक्षित म्हणायचे त्यांना. शंभा दीक्षित हे वेगवेगळ्या शाळांमध्ये फिरत राहिले. प्रथम रेवदंडा, नंतर बार्शी, नंतर ठाणे, त्यानंतर पुणे असा त्यांचा प्रवास राहिला. वेगवेगळ्या इंग्रजी शाळांमध्ये
ते शिकवत राहिले, शिक्षक होते. आणि त्यांनी सुद्धा ज्योतिषशास्त्रावर पुस्तकं लिहिली. ज्योतिषशास्त्राचा इतिहास हे शंकर बाळकृष्ण दीक्षितांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. केरोपंत छत्रे हे निरयनवादी होते, तर शंकर बाळकृष्ण दीक्षित हे सायनवादी होते. आता यासोबतच तुम्हाला आणखी लोकमान्य टिळकांच्या योगदानाकडे वळावं लागेल. केरोपंत छत्र्यांचा प्रचंड प्रभाव असलेले लोकमान्य टिळक हे निरयन पद्धती मानत असत. त्यांनी ओरायन नावाचा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांचा ओरायन म्हणजे ओरायनचा अर्थ होतो मृग नक्षत्र. या मृग नक्षत्रावर ओरायन हा ग्रंथ टिळकांनी का लिहिला, तर त्या काळामध्ये वेदांचा काळ ठरवण्यासाठी काही विद्वान धडपडत होते, जसा की मॅक्स म्युलर. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सुद्धा या वादामध्ये उडी घेतली आणि स्वतः वेदांचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि वेदांचा काळ, ऋग्वेदाचा काळ त्यातही 4000 वर्ष जुना आहे हे शोधण्यासाठी टिळकांनी ओरायन ह्या पुस्तकाची निर्मिती केली. त्यांनी असं म्हटलं की हा जो वसंत संपात आहे तो ऋग्वेद काळामध्ये मृग नक्षत्रात होता आणि त्या मृग नक्षत्रापासून आरंभ होत होता राशीचक्राचा किंवा नक्षत्र चक्राचा. आता गंमत या गोष्टीची वाटते किंवा आश्चर्य या गोष्टीचं वाटते की टिळकांनी जो काळ ओरायनचा दिला त्याच काळामध्ये बनलेले जे पिरॅमिड्स आहेत, खुफू, खाफरे आणि मेन्क्युरी, हे जे 3 पिरॅमिड्स ओरायन या नक्षत्रामध्ये संपात असताना बनवले गेलेले आहेत. आणि त्या ओरायन म्हणजे तो जो मृगशीर्ष आहे त्याचे जे 3 तारे आहेत त्या बरोबर 3 ताऱ्यांसारखीच आकृती खोफू, खाफरे आणि मेन्क्युरीची आहे. आश्चर्य आहे ना की त्यांनी बरोबर तो वसंत संपात त्या नक्षत्रात होत आहे ओळखून त्या काळात पिरॅमिडची निर्मिती केली. मग हा जो ओरायनचा जो म्हणजे इतिहास आहे तो असा आहे, रोचक आहे. लोकमान्य टिळकांनी हे ओरायनवरून ऋग्वेद काळ शोधण्याचा प्रयत्न केला. आता यानंतर आधुनिक भारतामध्ये अनेक ज्योतिषी आले. त्यांनी गणित अभ्यासली आणि त्यात अचूक गणित मांडून ग्रहणांची भाकितं केली. मला आश्चर्य याचं वाटते की भारतात जुन्यात जुन्या काळातही ग्रहणाच्या बद्दल अचूक गणित मांडण्याचं तंत्र त्या लोकांना होतं. ग्रहण केव्हा लागेल, मध्य केव्हा आहे आणि मोक्ष केव्हा आहे, ग्रहण चुकते केव्हा, इतक्या बारीक गोष्टींचा त्यांनी अभ्यास इतका अचूक केला होता. ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. आधुनिक काळामध्ये अनेक ज्योतिषी त्याचा अभ्यास करत आहेत. आणि हा झाला गणितीय भाग. नंतर फलितीय भागासाठी आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. परंतु जाता जाता तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की आधुनिक काळामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे एक अत्यंत तेजस्वी नाव आहे. ज्या माणसाने 20 पेक्षा अधिक पदव्या मिळवल्या, अतिशय बुद्धिमान असलेली व्यक्ती जी मंत्री म्हणून राहिलेली आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल, डॉक्टर श्रीकांत जिचकार हे नाव. त्यांनी एका ठिकाणी स्वतःच सांगितलं आहे की ज्योतिष हे थोतांड आहे हे सिद्ध करण्यासाठी मी ज्योतिषाचा अभ्यास करायला लागलो आणि आश्चर्य असं की स्वतःच एक उत्तम ज्योतिषी बनलो. पण त्यांनी श्रीकांत जिचकारांनी गणितीय भागाचा अभ्यास केला. जवळपास 52,000 पुस्तके त्यांच्या लायब्ररीमध्ये होती. त्यामध्ये जवळपास 500 ते 550 संस्कृत आणि ज्योतिषीय ग्रंथ त्यांच्याकडे होते. 1997 साली नागपूरमध्ये जे अखिल भारतीय ज्योतिषांचं जे संमेलन झालं त्याचे ते प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक होते. त्यांनी सुद्धा स्वतःबद्दल भविष्य सांगितली आणि त्यांची बरीच भविष्य अचूक ठरली. आता हा झाला गणितीय भाग. तुम्हाला कुतूहल म्हणून ज्योतिष गणिताबद्दल मी या ठिकाणी हे मांडलं. आता पुढच्या भागामध्ये
ज्योतिषशास्त्रातला तो फलितीय भाग आहे. कुंडली कशी मांडतात, कुंडलीमध्ये ग्रह कसे लिहिले जातात, कुठल्या कुठल्या राशीतल्या ग्रहांची साधारणतः कोणती फळे मानली जातात, आणि तुम्हाला स्वतःला जर का स्वतःची कुंडली पाहायची असेल, मांडायची असेल, त्यासाठी ती कशी मांडावी आणि ज्योतिषी लोक नेमका कोणता महत्त्वाचा भाग विचारात घेत असतात, या संबंधी आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.